नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो बघा, मग ह्या ठिकाणी आपण लेहंगावरचा ब्लाऊज आपण ह्या ठिकाणी टीच करणार आहोत. तर ॲक्चुअली आपल्याला लेहंगावरती ऑलरेडी गळा दिलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला प्रिन्सेस कट पण शिवल्यानंतर त्या ठिकाणी जी डिझाइन असते ती आपली कट होणार आहे. मग अशा वेळेस आपण त्या पॅटर्नमध्ये म्हणजे कोणता पॅटर्न आपण नक्की शिवला पाहिजे. तर या ठिकाणी आपण वन टक्स ब्लाऊजचा आपण ते लेहंगावरचं ब्लाऊज कटिंग करणार आहोत आणि टीच करणार आहोत. तर ह्या ठिकाणी मी संपूर्ण तुम्हाला टीचिंग दाखवणार आहे. कशा पद्धतीने फ्रंट साइडचा भाग मी ह्या ठिकाणी ऍडजस्ट केलेला आहे आणि टीचिंग केलेलं आहे. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने ऍडजस्ट करून टीच करू शकता. तर इथे आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. आता ह्या ठिकाणी आपण लेहंगावरचं ब्लाऊज कशा पद्धतीने कट करायचं, तर आपण ह्या ठिकाणी पेपर कटिंग केलेलं आहे. आता आपण हे फायनली ब्लाऊज पीसावरती कट करणार आहोत. तर याचा जो गळा आहे तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता, हा बॅक साईडचा गळा आहे आणि हा जो आहे हा फ्रंट साईडचा गळा आहे. तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने पानगळा दिलेला आहे. तर ह्या ठिकाणी काय होणार आहे ना, ज्या आपण ह्या ठिकाणी प्रिन्सेस जरी टीचिंग केला तरी पण काय होणार आहे, हा गळ्याचा शो सगळं जाणार आहे. तर आपण ह्या ठिकाणी वन टक्समध्ये हा ब्लाऊज स्टिच करणार आहोत, म्हणजे त्याच्यामध्ये छान बसेल असं ब्लाऊज. ओके, तर वन टक्स आपण ह्या ठिकाणी कट करणार आहोत आणि स्लीव्हसाठी त्यांनी सेपरेटली वेगळी डिझाईन दिलेली आहे. ओके, तर ती साईडला ठेवलेली ती पण मी तुम्हाला दाखवते. तर त्याच्या आधी आपण ह्या ठिकाणी ब्लाऊज पीसावरती कट करून घेणार आहोत. ओके, तर ब्लाऊज पीस आपण ह्या ठिकाणी ब्लाऊज पीस म्हणजे आपण ह्या ठिकाणी अस्तरवरती कट करणार आहोत. अस्तर थोडक्यात मी थोडंसं जास्त आणलेलं आहे, इतकी काही आवश्यकता नाही आहे, कारण कमी मेजरमेंटचं ह्या ठिकाणी आपल्याला ब्लाऊज कट करायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपण पाठीमागचा भाग ह्या ठिकाणी ठेवून घेणार आहोत. पाठीमागचा भाग अशा पद्धतीने जॉईंट बाजूवरती आपल्याला या ठिकाणी आता बॅक साईडला आपल्याला हुकाई करायचे आहेत. त्याच्यामुळे हुकाईसाठी आपण मार्जिन पेपर कटिंगमध्ये घेतलेली नाही आहे, म्हणून ती आपण ह्या ठिकाणी मार्किंग करून घेणार आहोत. ओके, तर अशा पद्धतीने आपण बॅक साईडला हुकाईची मार्किंगसाठी या ठिकाणी 2-3 लाईन ड्रॉ केलेल्या आहेत. हे बघा, ह्या पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे आपली हुकाईची मार्किंग बघा या ठिकाणी लक्षात ठेवा, जेवढी हुकाईची मार्किंग आपण घेतलेली ना तेवढी शिलाईमध्ये आपल्याला दाबायची, नाहीतर मग काय होणार आहे, या ठिकाणी आपली गळा रुंदी असणार आहे ती जास्त होणार आहे. तर पाठीमागे आपल्याला हुक करायचे, फ्रंट बाजूला आपलं जॉईंट असणार आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला वन टक्स ब्लाऊज ह्या ठिकाणी टीच करायचे. ओके, वन टक्स ह्या ठिकाणी आपल्याला ब्लाऊज ह्या ठिकाणी टीच करायचं. सर्वात पहिल्यांदा ह्या ठिकाणी आपल्याला जॉईंट बाजूवरती हे बरोबर ठेवायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने जॉईंट बाजूवरती आपण पेपर पॅटर्न आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि सरळ ह्या ठिकाणी आपण जड वस्तू एखादी ठेवून घेणार आहोत. आता मेन मुद्दा म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला जो मेन टक्स पॉईंट आहे त्या ठिकाणी पण आपल्याला मार्किंग करायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा एक काम करायचं आहे आपल्याला, ह्या ठिकाणी जो टक्स आहे तो कटुकट ह्या ठिकाणी कट करा. आपण वाटलेस तर त्या ठिकाणी मार्जिन वाढवून घेणार नंतर. ओके, अशा पद्धतीने हे बघा, या पद्धतीने आपण कट करून घेतले. ज्या ठिकाणी पॉईंट वगैरे येत असेल तर तो पॉईंट व्यवस्थित कट करून घ्या. या ठिकाणी जॉईंट बाजूवरती आपण ठेवलेले आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आता आपण मार्किंग करून घेणार आहोत. सर्वात पहिल्यांदा ह्या ठिकाणी जे टक्स आहेत त्या ठिकाणी आपण मार्किंग करून घेतोय. ह्या ठिकाणी बघा, मेन पॉईंट जवळ आपल्याला अशा पद्धतीने कट लावायचं आहे आणि ह्या ठिकाणी मी मार्किंग करून घेते. ओके, त्याच्यानंतर ह्या ठिकाणी गळा रुंदीचं मार्किंग केलेलं बाकीचा गळा आपण नंतर टाकणार आहोत. या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आपलं जे टीचिंग असणार आहे ते या ठिकाणीपर्यंत निमूळत पद्धतीने येणार आहे. ओके, अशा पद्धतीने. तर शिलाईसाठी ह्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने एक्स्ट्राचं मार्किंग सोडायचं आहे आपल्याला. एवढे शिलाईमध्ये जाणार आहे, म्हणजे एवढाच गॅप आपण ह्या ठिकाणी कट करणार आहोत. गळ्याचं मार्किंग आपण नंतर करणार आहोत ह्या पद्धतीने. आता आपण ह्या ठिकाणी हे 2 भाग कट करून घेऊया आणि नंतर आपण स्लीवचं मार्किंग करून कट करणार.
गळा रुंदी आहे त्याचं आपल्याला ह्या ठिकाणी काय करायचं आहे, अशा पद्धतीने नॉचेस लावून घ्या. हे जॉईंट वरतीच ठेवायचं आहे. 1 टक्स ब्लाऊज आपण ह्या ठिकाणी टीच करतोय. आता टक्स हा कट करताना कशा पद्धतीने कट करायचं ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. हे बघा ह्या पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेले आहे. अशा पद्धतीने आपलं हे 1 टक्सचं बघा पॅटर्न अशा पद्धतीने येणार आहे. ह्या ठिकाणी आपला नेक येणार आहे. तर आपल्याला काय करायचं, हे मार्किंग इकडे पण करून घ्यायचं आहे. इथपर्यंत आपला हा पॉइंट येणार आहे अशा पद्धतीने. तर हा झाला आपला फ्रंट साईडचा पार्ट. त्याच्यानंतर आपण स्लीव्स पण ह्या ठिकाणी मार्किंग करून कट करून घेणार आहोत. सरळ धाग्यामध्ये आपण ह्या ठिकाणी ठेवलेले आहे. बघा ह्या पद्धतीने सेंटर आहे. सेंटरवरती मी मार्किंग करून घेतलेले आहे. आता इथे आपल्याला स्ट्रेट ह्या पद्धतीने स्लीव्स व्यवस्थित परफेक्ट आपल्याला ह्या ठिकाणी कट करून घ्यायची आहे. ह्या ठिकाणी सेंटरला कट लावून घेतलेले आहे. आता आपल्याला मेन फॅब्रिकवरती ह्या ठिकाणी कट करायचं आहे. सर्वात पहिल्यांदा जी स्लीव्स आहे ती आपली ह्या पद्धतीने असणार आहे. त्याचं एक्स्ट्राचं साईडला जॉईंट दिलं होतं ते मी कट करून घेतलेलं आहे. हे बघा ही डिझाईन आपली आहे ना ती बरोबर ह्या पट्टीवर ही पट्टी येऊ द्यायची. ओके, परफेक्ट येऊ द्यायची. त्याच्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. आता आपला जो सेंटर आहे ह्या ठिकाणी बघा सेंटर तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे अस्तरचा. ह्या ठिकाणी सेंटरला जरी एक कट लावला तरी सुद्धा चालते आपला. आता जो कट लावलेला ना आपण ह्या ठिकाणी कट बरोबर ह्या सेंटरमध्ये ह्या डिझाईनच्या सेंटरमध्ये ठेवायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने अर्धा इंच पुढे सोडायचं आहे कारण ते डिझाईन टिचिंगसाठी पण आपल्याला जाणार आहे. ओके, या पद्धतीने. आणि आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे बघा ह्या पद्धतीने आपण स्लीव्स ही कटिंग करून घेतलेली आहे. दोन्ही बाजूची परफेक्ट आपली कटिंग झालेली आहे. साईडला ठेवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला 1 बाय 1 एक एक पार्ट आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायचं आहे. सर्वात पहिल्यांदा बॅक साईडचं आपण ह्या ठिकाणी सेंटर काढून घ्यायचं आहे आपल्याला. आता सेंटर काढताना ही जी डिझाईन आहे आपली ती एकावर एक इथे ही एकावर एक ठेवायची आहे.
ओके, या पद्धतीने ठेवल्यानंतर सेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि बॅक साईडचा पार्ट आपण ह्या ठिकाणी ठेवणार आहोत। बॅक साईडला आता आपली जी डिझाईन असणार आहे ती अशा पद्धतीने इथून येणार आहे। आता हे जे आपलं डिझाईन आहे ते जाणार आहे। ओके, तर हे आपण कट करून वरच्या बाजूला नंतर लावणार आहोत। जर आपण खाली सरकवलं तर आपला हा गळा खूप छोटा होणार आहे। त्यांना नॉर्मल नेक ह्या ठिकाणी पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी काय करणार आहोत, आपण अशा पद्धतीने इकडेच ठेवणार आहोत। आपली ही डिझाईन परफेक्ट याच्यावरती यायला पाहिजे। आता ही जी डिझाईन आहे ती आपण कट करून घेणार आहोत। ती आपण अशा पद्धतीने वरच्या बाजूला लावणार आहोत। तर ह्या ठिकाणी संपूर्ण आपलं कटिंग याचं पण झालेलं, कारण ब्लाऊजची उंची ही कमी असल्यामुळे आपण ह्या ठिकाणी काय करणार आहोत, हे ह्या ठिकाणी अशा पद्धतीने अटॅच करणार आहोत। ओके, वरती येऊन आपल्याला हे अटॅच करायचं आहे, हे आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि मग आपल्याला ह्या ठिकाणी शिलाई मारावी लागणार आहे। थोडंसं ब्लाऊज स्टिचिंगला वेळच लागणार आहे आपलं, कारण ह्या ठिकाणी हे टिकल्यांचं काम आहे ना ते आपल्याला पूर्ण काढावं लागणार आहे। कारण त्यांना लेंगावरचं जे ब्लाऊज आहे हे अगदी सिंपल सोबर पाहिजे, कारण लेंगा भरलेला आहे त्याच्यामुळे ब्लाऊज हा थोडंसं सोबरच दिसणं खूप गरजेचं आहे। अशा पद्धतीने बॅक साईडचं कटिंग केलं। आता आपण आलो फ्रंट साईडला। फ्रंट साईडचं कटिंग करण्यासाठी याचं पण सेम जो गळा आहे आपला तो याच्यावर इथे ठेवायचा आहे आपल्याला, म्हणजे जेणेकरून आपलं जे सेंटर असणार आहे ते चुकणार नाही। तुम्ही हवं असेल तर पिनअप लावून घ्या या ठिकाणी। बघा, ह्या पद्धतीने आपल्याला हे ह्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि इथे आपण अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे। तर अस्तर आपल्याला ठेवायचं आहे, त्याच्यावरती मी ठेवून बघत होती फक्त ह्या ठिकाणी अशा पद्धतीने। ह्या ठिकाणी थोडंसं आपल्याला जे गळा आहे गळा रुंदी जास्त असल्यामुळे ते ॲडजस्ट करावं लागणार आहे। आता ह्या ठिकाणी एक प्रॉब्लेम आहे की ही जी डिझाईन आहे ती याच्यावरती बसताना थोडंसं काय होतं आहे, थोडंसं हे डिझाईन कमी येते ह्या ठिकाणी। ओके, तरी पण आपण ह्या ठिकाणी ह्या पद्धतीने अशा पद्धतीने ज्यावेळेस हे अटॅच करणार त्यावेळेस येणार। तर हे जे बाकीचं असणार आहे ते कट होणार आहे, तर ते कट झालं तरीच चालतं, काहीच प्रॉब्लेम नाही। किंवा आपण अशा पद्धतीने घेतलं तर आपली ही वरची डिझाईन जाते, त्याच्यामुळेच आपण ह्या पद्धतीने कट करणार आहोत। अशा पद्धतीने हे कट झालेलं आहे। आता आपण स्टिचिंग करणार आहोत। आता ह्या ठिकाणी आपण स्लीव्ज ओपन करून घेतलेली, एक ओपन करून घेतली ती साईडला ठेवलेली आहे। ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने ही डिझाईन आहे ती आपली सेंटरच यायला पाहिजे। तर ह्या पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे आणि इथे आपल्याला शिलाई मारायला स्टार्ट करायची आहे। एक्स्ट्राचा भाग आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे। कट केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे, दाब शिलाई द्यायची आहे। दाब शिलाई दिल्यानंतर ती आतमध्ये फोल्ड करायची आहे। आता साईडने पण आपण एक एक शिलाई देऊन घेणार आहोत।
बघा ह्या पद्धतीने आपल्याला परफेक्ट असं इथे हे चेक करून घ्यायचं, हे सेंटरला सेंटर यायला पाहिजे अशा पद्धतीने. ओके, आपल्या दोन्ही स्लीव जोडून झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण ह्या ठिकाणी फ्रंट साईडचं टिचिंग करणार आहोत. तर फ्रंट साईडचं टिचिंग करण्याआधी आपल्याला हा जो गळा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवल्यानंतर ह्या ठिकाणी थोडक्यात 1 इंचाचा आपल्याला ह्या ठिकाणी शिलाईमध्ये दाबून घ्यायचं. ह्या पद्धतीने दाबल्यानंतर हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला. कट केल्यानंतर तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने आपलं हे होणार आहे, कारण हे आपल्याला असं करावंच लागतं तरच आपली गळारुंदी ही कमी होणार आहे. आता आपण ह्या ठिकाणी काय करणार आहोत, अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे आपल्याला. याचा जो सेंटर आहे तो आपण ह्या ठिकाणी सेंटर काढून घेणार आहोत. ओके, सेंटर काढल्यानंतर तो बरोबर ह्या ठिकाणी व्यवस्थित पकडायचं आहे. आता ही जी खालची डिझाईन आहे ना ती आपली गेली तरी चालेल, कारण ब्लाऊज हा उंचीला जास्त असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी जे कस्टमर आहेत त्यांची हाईट ती आहे ना ती खूप कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला जास्त घेता येणार नाही. तर ह्या ठिकाणी आपला जेवढा गळा आहे इथून तुम्हाला मार्किंग हे दिसत असेल तर ती आपल्याला ह्या ठिकाणी बरोबर त्याच्यावर टिच करायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा पिनअपने सेटअप करायचं आहे, सेंटरला सेंटर येऊ द्यायचं आहे ह्या ठिकाणी. आता ह्या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने उलट्या साईडने पुन्हा एक शिलाई मारली, कारण कुठे काही गळा आपला कमी जास्त झालेला तर नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी बरोबर करून घ्यायचं आहे आणि मग कट करायचं आहे. कारण हे रेडीमेड नेक असतात ना त्यावेळेस थोडंसं प्रॉब्लेम होतो शिवण्यासाठी. ओके, ह्या पद्धतीने घेतल्यानंतर ह्या ठिकाणी कट लावून घ्यायचे, छोटे छोटे कट लावायचे आहेत आपल्याला. कट लावल्यानंतर आपल्याला अस्तरचा भाग आहे ना आतमध्ये फोल्ड करायचा. हे बघा अगदी परफेक्ट आपल्या ह्या ठिकाणी नेक येणार आहे. ह्या ठिकाणी जो आपला पॉईंट आहे ना तो व्यवस्थित कट करा. ह्या ठिकाणी आतमध्ये फोल्ड करायचं आणि आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे. दाब शिलाई देताना अस्तर बाहेरून दिसायला नको. वेल्वेटचा ब्लाऊज असल्यामुळे थोडंसं शिवायला आपलं इकडे तिकडे सरकतं ते, त्याच्यामुळे सावकाश पद्धतीने या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे. अस्तर आतमधून ओढून घ्यायचं आहे व्यवस्थित, नाही तर तो बाहेरच्या साईडला दिसतो.
या पद्धतीने बघा गळा जसा होता तसं ह्या ठिकाणी आपण टिच केलेलं आहे। आता या ठिकाणी आपण परफेक्ट असा हा गळा टिच करून घेतलेला आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता। अशा पद्धतीने कस्टमाइज तुम्हाला हा गळा करायचा आहे। आता ह्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे, कारण हे सेट करावंच लागणार आहे आपल्याला ह्या ठिकाणी। ओके, हे बघा ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण टिच करून घेते। ह्या ठिकाणी आपला टक्स येणार आहे अशा पद्धतीने। ओके, ह्या पद्धतीने टक्स आपण घेणार आहोत। अगदी सुंदर आपल्या ह्या ठिकाणी नेक होणार आहे। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा थोडासा भाग वरती गेला आहे, परंतु या ठिकाणी पण डिझाईन आहे त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही, अगदी परफेक्ट बसणार आहे। ह्या ठिकाणी थोडासा आपला हा कपडा इकडे झालेला आहे, तो आपण शिलाई काढून घेणार आहोत। एक्स्ट्राचा भाग आपण कट करून घेणार आहोत। थोडंसं त्याला टिकली वर्क असल्यामुळे स्टोन आहेत, हेवी स्टोन आहेत, त्याच्यामुळे शिलाई मारायला थोडासा त्रास होतो आपल्याला ह्या ठिकाणी। हे बघा ह्या पद्धतीने आपला हा फ्रंट बाजूचा पार्ट आपला ह्या ठिकाणी तयार झालेला आहे। बघा खालची जरी आपली डिझाईन कट झाली तरी सुद्धा ह्या ठिकाणी छान असा लुक आलेला आहे, कारण आपलं ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपण हे डिझाईन असल्यामुळे काहीच वाटत नाही आपल्याला त्या ठिकाणी। आता आपल्याला ह्या ठिकाणी टक्स आहे ना, तो आपल्याला टिच करून घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने आपला हा जो टक्स आहे तो आपण ह्या ठिकाणी टिच करून घेणार आहोत। ह्या पद्धतीने पकडायचे आपल्याला या ठिकाणी। हे बघा ह्या पद्धतीने इथे थोडंसं आपला हात पप येणार आहे, कमी साईज आहे त्याच्यामुळे या ठिकाणी थोडक्यात कमी पप येणार आहे। ओके, ह्या पद्धतीने आपण इकडे पण टिच करून घेणार आहोत। बघा ह्या पद्धतीने टक्स आपल्याला हे पुढच्या बाजूला फोल्ड करायचे आहे, त्याच्यानंतर इथून आपण आता शिलाई मारून घेणार आहोत। आता ह्या ठिकाणी आपण हात शिलाईची पट्टी टाकणार आहोत। हात शिलाईची पट्टी टाकण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी थोडेसे 2-2 स्टोन असतात ना, ते काढून घेणार आहोत आपण। आता ह्या ठिकाणी आपण हात शिलाईची पट्टी लावून घेणार आहोत। आता ह्या ठिकाणी आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे। आता आतमध्ये फोल्ड करून घ्यायची, एक कच्ची शिलाई देऊन घ्यायची आणि नंतर आपण त्या ठिकाणी हात शिलाई करणार आहोत।
हे बघा या पद्धतीने आपल्या ह्या ठिकाणी पफ तयार झालेला आहे। ठिकाणी मी तुम्हाला कप लावून दाखवते। हे बघा अशा पद्धतीने आपल्या ह्या ठिकाणी पफ तयार होतो। तर हा झाला आपला वन टक्स ब्लाऊज, म्हणजे वन टक्स लेहंगावरचं ब्लाऊज। तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर आपल्या ह्या ठिकाणी परफेक्ट असं तयार झालेला आहे। गळा पण खूप सुंदर झालेला आहे। तर ह्या पद्धतीने तुम्ही वन टक्स ब्लाऊज याच्यामध्ये कन्वर्ट करू शकता। इथे आता आपण सेंटरमध्ये कट करून घेणार आहोत। ओके, या पद्धतीने सेंटरमध्ये कट करून घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हे ओपन करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हा जो पाठीमागचा भाग आहे हा पण आपण सेंटरमध्येच कट करून घेणार आहोत। आता एक पार्ट इथे ठेवायचं आहे आपल्याला आणि एक पार्ट इथे ठेवायचं आहे। वरतून आपल्याला डिझाईन दिसतेच, त्याच्यानुसार आपल्याला ह्या ठिकाणी टिचिंग करायचं आहे। जसा गळा येईल त्या पद्धतीने तुम्हाला ह्या ठिकाणी टिच करायचं आहे। हे बघा या पद्धतीने आपली शिलाई मारून झालेली आहे। आता एक्स्ट्राचा भाग आपण या ठिकाणी कट करून घेणार आहोत। या ठिकाणी आपली हुकायची मार्जिन होती ती इथून होती अशा पद्धतीने। बघा ह्या पद्धतीने टक्स आपण ह्या ठिकाणी टिच करून घेतलेला आहे। अगदी छोटं माप आहे आपलं, साईडला ठेवून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी दुसरं साईडचं ह्या ठिकाणी आपण टिच करणार आहोत। आता ह्या ठिकाणी आपल्याला ही जी पट्टी आहे ती आपण कट करून घेतलेली होती ती आपल्याला आता अशा पद्धतीने लावायची आणि वरच्या बाजूला काढायची। ओके, तर ह्या पद्धतीने थोडंसं ह्या ठिकाणी लॉक करण्यासाठी आपल्याला थोडंसं फॅब्रिक ठेवून टाकायचं आहे। अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी शिलाई मारणार आहोत। सावकाश या ठिकाणी शिलाई मारायची, कारण वेल्वेटचं फॅब्रिक असल्यामुळे काय होतं ना पटकन सटकतं। या ठिकाणी आपली शिलाई मारून झालेली आहे। धागा वगैरे कट करून घ्यायचा आहे आपल्याला। ह्या ठिकाणी धागा कट करून घेतल्यानंतर आपल्याला हे वरच्या बाजूला फोल्ड करायचं आहे। ह्या ठिकाणी आतमध्ये हे जेवढं पाहिजे तेवढंच फॅब्रिक ठेवायचं आहे ह्या ठिकाणी शिल्लक। ओके,
त्याच्यानंतर ते आतमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. आतमध्ये घेतल्यानंतर या ठिकाणी ज्या टिकल्या वगैरे असतील ना स्टोन, ते आपल्याला काढून टाकायचे आहेत अशा पद्धतीने. ओके. आणि आता आपल्याला वरच्या बाजूला हे फोल्ड करायचं. हे बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे. दुसऱ्या साईडला पण सेम ह्याच पद्धतीने आपण जोडून घेणार आहोत. इथे आपल्याला खालच्या बाजूला हवं असेल तर दाबशिलाई देऊन घ्या. हे बघा ह्या पद्धतीने आपण बॅक साईडचा पार्ट तयार करून घेतलेला आहे. तर इथे आपलं दुसऱ्या साईडचा पण पार्ट मी तयार करून ठेवलेला होता. तर ह्या पद्धतीने तुम्हाला तयार करून घ्यायचं. तर बघा परफेक्ट असं आपलं ह्या ठिकाणी बॅक साईडचा पार्ट तयार झालेला आहे. बघा आपली डिझाईन पण ही कट झालेली नाही, स्ट्रेट याच्यामध्ये पण आलेलं आहे आणि सुंदर जी उंची आहे ती सफिशियंट ह्या ठिकाणी आपली तयार झालेली आहे. नाहीतर काय होतं ह्या डिझाईनच्या याच्यानुसार आपण तयार केलं असतं तर ही जी डिझाईन होती ना ती खूप खाली लांबीला जवळजवळ 16-17 इंचीचा ब्लाऊज डिझाईनमध्ये दिलेला होता. त्याच्यामुळे एवढं उंचीचा ब्लाऊज आपल्याला ह्या ठिकाणी टिच करायचं नव्हतं. ह्या पद्धतीने बॅक साईड आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला याच्यावरती अशा पद्धतीने फ्रंट साईडचा पार्ट ठेवून आपल्याला ह्या ठिकाणी शोल्डर जोडून घ्यायचे. या ठिकाणी आता आपण शोल्डर जोडून घेतलेले आहेत. आता इकडनं आपल्याला हे काय करायचं चेक करून घ्यायचंय. चेक केल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खालीवर फॅब्रिक असेल ते ह्या ठिकाणी कट करून घ्यायचं. तर आपल्या ह्या ठिकाणी खालीवर झालेलं नाहीये म्हणून आपण अगदी कटुकट म्हणजे व्यवस्थित परफेक्ट आपलं कट झालेलं आहे. त्याच्यामुळे खालीवर जर झालं असेल तर फक्त तुम्हाला लेवलमध्ये करून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडचं पण ह्या ठिकाणी मी चेक करून घेते. थोडंफार जरी खालीवर असेल तर नॉर्मलच आहे. ह्या ठिकाणी कटिंग करून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपलं परफेक्ट कटिंग आहे. त्याच्यानंतर आता आपण स्लीव जोडून घेणार आहोत. आता स्लीव्ज आपल्याला जी खोलगट बाजू असते ती पुढच्या बाजूला आपल्याला जोडायची. हे बघा या पद्धतीने चेक करून घ्यायची आहे. स्लीव्ज मध्ये पण थोडंफार खालीवर असेल तर ते कट करून घ्यायचे आपल्याला. सेंटर आपण ह्या ठिकाणी काढून घेतलेलं आहे. खोलगट बाजू आपण पुढच्या भागामध्ये जोडणार आहोत. बघा या पद्धतीने आपण इथे जोडून घेतलेलं. शोल्डर थोडंसं आपण या ठिकाणी कमी घेतलेलं आहे. दोन्ही बाजूच्या स्लीव्ज आपल्याला जोडून घ्यायचे आहे. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला फायनल फिटिंग करून घ्यायची. ते एका साईडची फिटिंग मी केलेली आहे. या ठिकाणी सेंटर ठेवायचं. कमरेचा आपल्याला या ठिकाणी चौथा भाग टाकायचा आहे. कमरेचा चौथा भाग 6.5 येणार आहे. ओके. सीधी आपण दोन्ही बाजूला या पद्धतीने शिलाई मारून घेतलेली. आर्महोल राऊंड आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. थोडंसं नॉर्मलचा हा जो कपडा आहे तो रफ आहे आणि जाडसर आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी थोडंसं सैल ठेवायचं आहे आर्महोल मध्ये. ओके.
तर ह्या ठिकाणी 7 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बाहीचा घेर घेणार आहे. बाहीचा घेर आपला ह्या ठिकाणी 4.5 इंच. ओके, तर 4.5 इंचावरती मार्किंग केलं. इथून आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मार्किंग केलं की या ठिकाणी थोडंसं राऊंड शेप, आपली जशी स्लीव्स कटिंग असते सेम त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, डबल लॉक करायचंय स्टार्टिंगला आणि हळूवारपणे या ठिकाणी मी शिलाई मारणार आहे, कारण ह्याला स्टोन आहेत त्याच्यामुळे सुई तुटण्याचा चान्स असतो या ठिकाणी. या ठिकाणी बघा एक शिलाई आपण लावून घेतलेली, दुसऱ्या साईडला सेम त्याच पद्धतीने फिटिंग आपण करून घेतलेली आहे. आता या ठिकाणी मी ओपन करून दाखवते. एकच शिलाई आपण या ठिकाणी टाकलेली आहे, अजून एक शिलाई मारून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने फायनल आपले फिटिंग झालेले आहे. बघा हे स्टोन असतात ना त्या ठिकाणी शिलाई मारायला खूप अवघड जातं. बॅक साईडला आपण या ठिकाणी हुक केलेले आहेत. ओके, साईडनं चेन वगैरे आपण या ठिकाणी काही टाकलेली नाहीये. ओके, अशा पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी काय करायचं, लेंगाचं ब्लाऊज तुम्हाला ह्या ठिकाणी टीच करायचंय. बघा परफेक्ट असं आपलं ह्या ठिकाणी टीचिंग झालेलं आहे. लेंगावरची डिझाईन पण ह्या ठिकाणी परफेक्ट आलेली आहे, तुम्ही बघू शकता. ह्या बाजूची पण तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने हे पण परफेक्ट आलेली आहे. बॅक साईडचा नेक पण आपला अगदी छोटा आहे. फ्रंट साईडचा जसा नेक होता तसंच आपण ह्या ठिकाणी घेतलेला आहे. तर लेंगावरचा ब्लाऊज पण आपला संपूर्ण ह्या ठिकाणी टीचिंग करून झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.